हांगासर साजरो जाता आणि आमच्या मदीं प्रमुख पावणे म्हणून आमच्या गोंयचे राज्यपाल श्रीधर पिलारी सर हे आयज येवपाचे आसले काही कारणास्तव ते आयज येवंक शकले ना म्हणून तेजे तुमी आतां लायव्ह स्पीच आयकली तशेंच प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रीत केल्ले आमचे आदमापूरचे जे आमचे बाळू मामा यांचोच वारसो फुडें चलयता आणि बाळू मामाच्या तोंडात जे वाणी आसली उलयत ते खरें जातले अशा तरेचे कार्य आयज आदमापुरान श्री कृष्ण डोळे महाराज हे स्वामीजी कार्य करता आणि ते आयज आमच्या हांगासर कोल्हापूरच्यान मुद्दाम आमच्या समाजात आमच्या भुईपाल ह्या गांवांत आमच्या व्यासपीठाचेर येयल्ले आसा तेंचे स्वागत आसा तशेंच आमचे गोंय राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तसेच समाजाचे गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष गेली 20 वर्सां ह्या संघटनेचे कार्य करता असे आमचे समाज नेते श्री बाबू कोळेकर सर तसेच ऑल इंडिया धनगर समाज महासंघ या संघटनेचे दिल्ली या संघटनेचे अध्यक्ष प्रवीण काकडे सर तसेच आताच हल्ली कालू जे निवड झाले गोवा राज्याचे प्रदेश अध्यक्ष म्हणून ऑल इंडिया धनगर समाजाचे गोवा प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाले आमचे मणिभाई कुळे पंचायतीचे माजी सरपंच म्हणून गेली कितलीशी वर्सां कार्य करता तसेच कराड हांगातले धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष सुराजभाई तसेच तसे आमचे होंडा पंचायतीचे जिल्हा पंचायत सदस्य गेली 3 वर्सां आम्ही भाऊ आपयता भाऊ येता म्हणटा काही कारणास्तव भाऊ येवंक पावंक ना पण ह्या वर्सा भाऊ येयल्ले वर्सा येवंक ना ही आमकां खंय तरी एक विचार करपाची गरज आसली की भाऊ कित्याक पावना पण आयज स्वामीजीच्या आशिर्वादानच अशें म्हणूया की भाऊ आयज हांगा येयल्ले आसा आनी अशें दिसतलें की ह्यान फुडें भाऊ सदांच आमच्या धनगर समाजा वांगडा ज्या हेच्या पयलीं जेजो साथ आसलो ताणें फुडें आसतले अशें भाऊचें स्वागत आसा तशें होंडा पंचायतीचे सरपंच गेली फाटल्या 2 वर्सां आमी पळयता सदांच आमच्या वांगडा आनी जी आमची जी कार्यकारिणी समिती ही युवा आसल्या कारणान खरेंच भाईचे आमकां खूप महत्वपूर्ण असे योगदान आणि मदत असे त्यांची आमकां लागता आणि खरेंच ह्या भागाचे लोकप्रिय असे नेते ते आसा तुमचे भाई स्वागत आसा तशेंच आमचे ह्या होंडा पंचायतीचे पंच आमचे मित्र सुशांत राणे त्यांचे स्वागत आसा उपसरपंच आमची गावची हांगा सालेली लग्न जाल्या रेशम गाव हेंचे स्वागत आसा तशेंच आमचे सांगे तालुक्याचे गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळ सांगे तालुका याचे अध्यक्ष सदाभाऊ भोडे आमचे मित्र त्यांच्या स्वागत आसा तसेच आमचे गोमंतक धनगर समाज उन्नती मंडळाचे सचिव म्हणून आनी नवनिर्वाचित अशी निवड जाल्ली आणि आमच्या सत्तेचे जावई श्री विठोबा खरवत यांचे स्वागत आसा तसेच ह्या आमच्या संस्थेचे संस्थापक आणि संघटनेचे कार्याध्यक्ष बाबू झोळे मामा तसेच माजी अध्यक्ष गेले आमदार फाटल्या 2 वर्सां पयलीं समाजाचे ऑफिस खंय घालचे हो मोठो प्रसंग जेन्ना संघटनेकडे येयलो तेन्ना आमकां जे संघटनेचे माजी अध्यक्ष तसेच संस्थापक यांनी आमकां जागा दिली की दूध डेअरीचे जे ल्हानसो हॉल आसा ते खाली आसा तुमकां समाजाक जाय तर तुमी ऑफिस करूंक शकता आनी थंय तुमी तुमच्या सामान जे कितें कपाटां आसा ती दवरूंक शकता तुमच्या बैठका घेवपाक शकता अशी आमकां वेळोवेळी मदत करपी आनी मार्गदर्शन करणारे म्हणजे आमचे आदर्श आनी मार्गदर्शक श्री बाबू उमाणे मामा तुमचे स्वागत आसा तशेंच आमचे जेन्ना देश स्वतंत्र जावपाक जे लढा घेवल्ले स्वतंत्र सैनीक जे आतां स्वातंत्र्य सैनिकांचे उल्लेख करतात पण आता हांगासर उपस्थित आसलेले आमचे स्वातंत्र्य सैनिक श्री आणि सत्कार रत्न असे त्यांना प्राप्त झाले महाराजांच्या हस्ते असे आमचे भरपूर मामा त्यांच्या स्वागत असा तरी पण तसे आमचे सदर आमच्या वाड्यात एक
आई सारखी उभी रावपी आमची मावशी माली येमकर यांच्या स्वागत असा. तसे हांगा जमिल्ल्या आमच्या रमाकांत केळकर जे संप्रदायाचे सत्तरी हिंदू प्रचारक असे प्रचारक जे आसा ते आयिल्ले आसा त्यांच्या स्वागत आसा. तसेच आमचे माजी सचिव सदांच आमकां मदत करणारे असे पवन वरक भाई आसा त्यांचे स्वागत आसा. तसे हांगा बया वरक पेडणेच्यान येयल्ले आसा त्यांचे स्वागत आसा. असे आमचे सगळे समाज बांधव जे आनी हांगा स्वामीजींचे आशीर्वाद आयकपाक येयल्ले आसा. ह्या त्यांचे हांगा पूजन जाल्ले आसा आणि गेले ह्यान फुडें खंयची कमी समिती असो पण ही सदांच हे फोटो आसा ते सदांच ह्या व्यासपीठाचेर आसतले असे हांव गोंयच तुमच्या सर्वांच्या साक्षी निर्णय घेता. तशेंच आमचे धनगर समाज हे गेली कितलीशी वर्सां ह्या गोव्या वाठारांत जावं ह्या भारत देशांत आसा. गोव्याच्या लढ्यात 1961 साली जेन्ना आझाद मेळो गोवा जालो तेन्ना सुद्धा त्या लढ्याक धनगर समाजाचे 70 5 समाज बांधव समाजसेवक आसले आणि त्यांचे आयज हांगा फोटो पूजन जाल्ले आसा. त्यांच्या सर्वांच्या आत्म्याक शांती लाभो आणि भावपूर्ण श्रद्धांजली वयता. जे माधव प्रमाणे असतले गेले स्वातंत्र्य सैनिक सुद्धा आले ते संघटने खातीर संघटनेचे कार्य करपाक भरपूर मदत आर्थिक तरेची मदत सदांच ते करताले. तशेंच विठो व्हरक आयज आमच्या मदीं नासले तरी ते आमकां संस्थे खातीर जे कार्य करणारे ते कार्यकर्ते आसले त्यांचे जेवणा खावण्याची व्यवस्था बरे पडटी आणि त्यांच्या घरात बैठका जाताल्यो असे त्यांचे कार्य आसले. तशेंच आमचे मालो पावणे नाऊ पावणे विठो खरवत आणि बेलो पावणे असे जे संस्थापक हे स्वतंत्र सैनिक आसा त्यांचे फोटो पूजन जाल्ले आसा. तेन्ना ह्या फुडें अशेंच हे फोटो पूजन आसतले आणि जावपाक जाय. आणि जे ह्या फुडें कोणी पुरोवंक ना जाल्यार आमीच तेका जबाबदार आसतले की इतिहास फाटी पडपाक जायना म्हणून आमी विचारपाक जाय. आमचे फोटो हे सदांच आमच्या फुडें आदर्श अशें आसपाक जाय. गोव्याच्यान आमचे धनगर समाजाचे महापुरुष असे कोण हे म्हणजे आदर्श घालून दिल्लो आसा. आयज धनगर समाजाक गेली 30 वर्सां पयलीं धनगर समाजाकडे ना शिक्षण ना रावपाक घर ना जागो अशी परिस्थिती धनगर समाज जगतालो. ना खंय वचपाक रस्तो ना गाडी ना घोडप ना रोड लायट सुविधा कांयच नासली. पण ह्या आयज समाज कार्यकर्त्यांनी हे महापुरुष आसले म्हणून आयज आमकां सगळी सवलत मेळटा. म्हणून आयज ही सगळी जे आमकां पळोवपाक हे चित्र दिसता हे खरे श्रेय जे वयता ते ह्या महापुरुषांक वयता आणि हे समाजाचे आदर्श स्थान आसतले म्हणून हेंकां आमी पुरोवपाक जाय. अशे गोंयभरचे 12 स्वतंत्र सैनिक आसा येणाऱ्या काळात तेंची नांव फुडें येतली अशी आशा बाळगता. बाबू गोळेकर सर तसेच आमचे विठोबा खरवत खरंच ऍक्टिव्ह आसा आणि बरे कार्य करता समाजाचे. प्रत्येक तालुक्यात जे स्वतंत्र सैनिक आसा आणि संस्थापक जे पहिले फाउंडर आसा तेंकां अशे उजवडात हाडटले अशी आशा बाळगता हांव. आणि त्यांचो इतिहास हो केन्ना मावळून दिवचे ना ही युवा पिढीची जबाबदारी जावन आसा. तशेंच आमचे आयज गेले एसटीचो विषय आसा. गेली कितलीशी वर्सां आमी समाज एसटी मागता एसटी ही आमकां जाय पण एसटी विशय हांव आतां कांयच उलयचो ना कारण सर आसा. गोव्यान दोन्ही संघटना असल्यो तरी एकमतान एक विचार एक हितान एक समाजाच्या हिता खातीर लढटा. आणि हे एसटी विषय जो आसा तो बाबू गोळेकर सर हे गोवंश धनगर समाज उन्नती मंडळाचे नेतृत्व सकयल लढटा. दोन्ही संघटना ह्या विषया खातीर एकीच कडेन आसा. तेका लागून हो विषय जो फॉलोअप घेता फुडें त्याची चौकशी वेळोवेळी चौकशी जे घेता ते आमचे नेते जावन आसा बाबू गोळेकर सर. तेन्ना ह्या विषयाचे सगळं उलयल्ले बरे हांव चड उलयना. 8,500 स्क्वेअर मीटर मागता पण कोणी तरी तेचे आपली जमीन म्हणून कब्जा करून दवरलेलो आसा आणि 27,500 ते 12,000 तेका ग्रांट जाल्ली आसा. पण उरलेली 15,500 जे जमीन आसा तेतुले व्हडाक कितें ते 2-2.5 स्क्वेअर मीटर गेला आणि फक्त आम्ही मागता ती 8,500 मागता कारण समाज बंदी थंय उभे जावचे आणि समाज एकीकडे येवचो ना की प्रत्येक फावटी खंय तरी दुसऱ्या जाग्यार आमकां कार्यक्रम करपाची गरज पडची न्हू. म्हणून आयज हेका लागून आमकां कितें करपाक जाय भावांनो जे आयज उपस्थिती कमी आसो पण जे आसा तेंच्यान मनान धैर्य ठरोवपाक जाय आणि जो येवंक ना तेंकां जागृत करपाची गरज आसा. आयज आमच्या 2 ते 2.5 गोव्यात 2 नंबरचो तालुको म्हटल्यार जाता 70 तालुको. ह्या तालुक्यात ह्या धनगर समाजाची लोकवस्ती जास्त प्रमाणात आसा
मागीर हे कित्याक येवंक ना आयज आमी सगळे दोघी हातीचे हात घेवन ओके कित्याक आसा गेली 52 वर्सां गेली 28 वर्सां आनी 54 वर्सां संघटनेन ते कार्य करणारे हे महापुरुष आसा गेली 52 वर्सां मायज जाली आमचा गोवा राज्य स्वातंत्र्य जाले स्वातंत्र्य ट्रेनिंग आसा अशा ह्या स्वतंत्र वीरांचे आणि देशभक्त वीरांच्या हे वारस कसं उभी आसा आयज जे कोण येईना समाजा खातीर जे कार्य करिना त्यांच्या घरोघरी वचून आमकां जागृत करपाची गरज आसा कार्यकारिणी समिती 10-15 कार्यकारिणी समिती कांयच करूंक शकना भावानो प्रत्येकान आपापली जबाबदारी घेवपाक जाय म्हाका कार्यक्रमाक सांगलें हांव येतलो कार्यक्रमाक येयलो म्हणून मोठे कितें जायना समाजा खातीर कोण कार्य करता त्यांच्या वांगडा सदांच सहकार्य आनी तांकां मदत करपाची प्रत्येकाची गरज आसा प्रत्येकान तांकां सहकार्य करपाची गरज आसा अशें आमी कितले दीस वाट पळयतले दुसरे कडेन दुसरो सदांच येतलो आनी दिसलो प्रत्येक फावटी म्हणटा नोकरी फक्त आपली काय नोकरी जातली आनी नोकरी ही संघटनेच्या हातीन नासता ही मंत्र्याच्या हातीन आसता आनी आयज पर्यंत 70 गेल्या 50-60 वर्सां जाली आमचे प्रताप साहेबांच्या सकयल ते सत्तर चलता आनी तेच्या नंतर आता गेली 20-25 वर्सां बाबा हेच्या नंतर सगळे गेली कितल्यो नोकऱ्यो जाल्ल्यो आसा नोकरी मेळना अशी 70 तरी हो प्रश्न आसतो न्ही पण तरी आम्ही म्हणटा अजूनही आमकां नोकरी जाय 2 घरां लागले तिसरो जावंक जाय आमकांय दिसता जावपाक जाय पूण खरेंच बाबा जो कोण बाकी सुविधा खातीर जो फाटी उरला तेका घेवन फुडें येवपाक जाय गेली 15 दीस जाली हांव 1.5 म्हयनो जालो आमच्या दूध वेवसायीक मार्कलिस्ट स्टुडंटा खातीर जे आमी मागता तुमच्या कडेन पळयता जाल्यार काल येयला कालच्या दिसान ते आयज सकाळपर्यंत 50 नांवां येयली कशी वेवस्था करपाची काय कळना घरोघरी वचून एकदा 2दा 3दा प्लस आम्ही प्रत्येक समितीचो कार्यकर्तो घाम गळटात अशें कार्य हांगा कोणाक कमिटी कोणाक पेमेंट दिना स्वता समाज सेवा म्हणून सगळे भुरगे कार्य करता युवा आसा गरज आसा तुमचा एक समाज ठार हे भुरगे खंय व्हरून पावयता आनी हे समाजाक व्हरून खंय पावयतले गेल्या फावटी सनातनाचे आनी गोंयचे गोविंद स्वामी महाराज माऊली हांगा येयली आयज कोल्हापूरच्यान बाळू मामाचे कार्य करणारे श्रीकृष्ण दोणे महाराज माऊली हांगा येयल्ले आसा तेन्ना आमी सगळे जागृत जावंक जाय समिती कितें कार्य करता आयज बारामतीची समिती येवन ह्या